नमस्कार मंडळी, मी पायल आणि माझ्या सिंपल स्वीट जगात तुमचे पुन्हा एकदा स्वागत आहे। आजचा ब्लॉग आमच्यासाठी खूपच स्पेशल आहे, कारण फायनली आम्ही मॅटर्निटी शूट करतोय। खूप दिवस झालं हे मनात होतं, त्यामुळे एक्साइटमेंट खूप आहे, पण थोडी भीती आणि हेजिटेशनही आहे, कारण याआधी असं काही केलं नव्हतं। लग्नाच्या प्री वेडिंग बद्दल आमचं बोलणं झालेलं, पण काही कारणास्तव ते राहून गेलं। पण यावेळी मॅटर्निटी शूट बद्दल माझा विचार पक्का होता की काहीही झालं तरी कोणत्याही कारणास्तव हे करायचंच म्हणून, कारण ही बेबी बमची जर्नी, फीलिंग्स, इमोशन खूप स्पेशल असतात आणि या सगळ्यांनाच आम्ही कॅमेरामध्ये कॅप्चर करणार आहोत। चला तर मग सुरू करूया आजचा ब्लॉग। तुम्हाला तर माहीतच आहे, काही दिवसांपूर्वी भारती सिंगचे मॅटर्निटी शूट फोटोज पाहिले आणि मनात एक छोटी इच्छा जागी झाली, आपणही असंच काहीतरी करावं। याबद्दल मी यांना सांगितलं, तर सरप्राईज म्हणजे त्यांना पण ते फोटोज खूप आवडले। खरं सांगायचं तर माझ्या नवऱ्याला जास्त शो ऑफ किंवा सोशल मीडियावर सगळीच लाईफ एक्सपोज करायला आवडत नाही, पण हा मोमेंट आमच्यासाठी किंवा जे या फेजमधून जात आहेत सर्वांसाठीच खूप स्पेशल आहे आणि म्हणूनच यांनीही त्याच इमोशनने यासाठी लगेच होकार दिला। पण यासाठी कॉस्ट्युम डिसाईड करणं सगळ्यात डिफिकल्ट होतं, कारण कम्फर्ट, कॉन्फिडन्स आणि प्रेग्नेन्सी ग्लो हे सगळं मला बॅलन्स हवं होतं। तसं 2 कॉस्ट्युमवर फोटो काढायचं हे फिक्स होतं, पण ते दोन्ही कोणत्या टाईपमध्ये ते ठरत नव्हतं। लास्टला एक साडी आणि एक गाऊनवर करायचं असं ठरलं। साडी काय माझ्याकडे होती, त्यामधूनच मी एक फायनल केली। लगेच त्यावर क्रॉस मॅचिंग यांच्यासाठी टी शर्ट फिक्स केला, पण गाऊनसाठी मात्र मला 2 शॉप फिरावं लागलं। रेंटवरच घेणार होतो आणि असं काही पहिल्यांदाच ट्राय करणार होते, त्यामुळे भरपूर कन्फ्युजन होतं। पहिल्या ठिकाणी तर काहीच भेटलं नाही, दुसऱ्या शॉपवर मात्र हवा तसा ड्रेस भेटला। फायनली आमचे आउटफिट डिसाईड झाले, जे सिंपल पण एलिगंट होते। शूट टाइम आम्ही सकाळी 8ची ठरवली होती, कारण नॅचरल लाईटमध्ये फोटोज घ्यायचे होते, त्यामुळे सकाळी लवकर आम्ही शूटसाठी निघालेलो। त्याआधी मी घरीच हलकासा मेकअप केला होता। प्रेग्नन्सीमध्ये हेवी मेकअप नकोच वाटतो, सो सिंपल मॉइश्चरायझर, प्रायमर, बीबी क्रीम असा बेस, ते सेट होण्यासाठी पावडर आणि काजळ लावून मी मेकअप कंप्लीट केला आणि सिंपल रेग्युलरच हेअरस्टाईल करून मी रेडी झाले आणि आम्ही लोकेशनवर निघालो। लोकेशन ही आम्ही नेचर वाईबसाठी ग्रीनरी लेक साईड डिसाईड केलं होतं आणि जवळच काकींचं घर होतं, तिथंच आम्ही चेंजही केलं आणि हा होता माझा फर्स्ट लुक। हे असे गाऊन एकदा तरी घालायची खूप इच्छा होती आणि आज ती पूर्ण झाली, पण शूट सुरू होण्याआधीची नर्वसनेस काही वेगळीच होती। कॅमेरासमोर उभं राहून पोटावर हात ठेवताना एक वेगळंच इमोशन फील होत होतं। खरंच हा मोमेंट शब्दात सांगता येणार नाही आणि जसजसं कम्फर्टेबल झालो, सिरियस पोजेस सोबत ही खूप मस्ती केली। कधी पोज चुकल्या, कधी हसू आवरता येईना, कधी एकमेकांची चेष्टा केली आणि आजच्या दिवसाचे हेच मोमेंट मला सगळ्यात जास्त आवडले, रिअल, रॉ आणि हार्ट टचिंग। कारण शूट करताना मी मनात बाळाशी बोलत होते, तू आलास म्हणूनच हे सगळं शक्य झालं, आणि बाळही अधूनमधून हालचाल करत होतं। असं वाटत होतं बाळ पण हे इमोशन फील करत आहे। खरंच हा मॅटर्निटी शूट म्हणजे आमच्या आणि बाळामधला एक सुंदर संवादच चालू आहे असं वाटत होतं। या फर्स्ट लुकमध्येच माझं मन एवढं भरलं होतं की सेकंड लुक पण ट्राय करायचा आहे, मी विसरूनच गेलेले। पण डिसाईड केले तर 2-4 फोटोज तर काढू म्हणून चेंज केलं आणि हा होता सेकंड लुक। आता पोजेस वगैरे देताना थोडं थकायलाही झालं होतं, पण मन खूप आनंदी होतं, कारण आज एक गोड आठवण आम्ही आयुष्यभरासाठी जगलो होतो। जर तुम्हालाही हे मोमेंट आवडले असतील तर नक्की व्हिडिओ लाईक करा, कमेंट करा आणि चॅनल सबस्क्राईब करा। तुमचा सपोर्ट मला खूप स्ट्रेंथ देतो। लवकरच मॅटर्निटी व्हिडिओचे फोटो आणि व्हिडिओ शेअर करेल। तोपर्यंत बाय।